फ्रेंड्स, मी अनुपमा स्मार्ट वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। स्मार्ट वुमनचा आजचा एपिसोड असणार आहे फॅशन अँड लाईफस्टाईल स्पेशल। सो लेट्स स्टार्ट। सध्या लग्न सराईचा सीझन एकदम जोरात सुरू आहे, मात्र गरमीमुळे आपण भरजरी कपडे घालायला कंटाळा करतो आणि म्हणूनच सौंदर्य मंत्रालयाने खास अशा काही फॅशनेबल कुर्तीज डिझाइन केलेल्या आहेत की ज्या तुम्हाला कम्फर्टेबलही वाटतील आणि त्या अट्रॅक्टिव्ह लुकही देतील। सो लेट्स हॅव अ लुक। नमस्कार, मी प्राजक्ता कामत, सौंदर्य मंत्र एथनिक स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आता समर सीझन चालू आहे आणि तसाच लग्नाचाही सीझन चालू आहे। तर अशा लग्नाच्या सीझनमध्ये आपल्याला जास्त भरजरी कपडे घालणं जास्त कम्फर्टेबल होत नसतं। तर अशा वेळेला आपण सिंपल पण एथनिक फॅशन आणि एलिगंट फॅशन कशी करू शकतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर त्या संदर्भात आपण आज आपलं सौंदर्य मंत्राचं कलेक्शन बघूया। आज मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते कुर्तीजचं कलेक्शन, म्हणजे इंडो वेस्टर्न कुर्तीज, जे मोस्ट ऑफ सगळे ह्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर हे पूर्ण बीड्सचं वर्क केलेलं आहे आणि त्याचं पॅटर्नही वेगळं आहे। फ्रंट कट आहे, त्याला हायलो कटमध्ये हे पॅटर्न आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे पॅटर्न तुम्ही लेगिंग्सवर घाला किंवा पलाझो, हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे, त्याच्यावरही तुम्ही हे पॅटर्न ट्राय करू शकता। ह्याचं वर्क तुम्ही बघितलं तर अतिशय नाजूक आहे, त्यामुळे हे वेडिंगसाठी खूप ॲप्रोप्रिएट आहे। दुसरं मी तुम्हाला पॅटर्न जे दाखवणार आहे त्याचा कलर न्यूट्रल असला तरीसुद्धा त्याच्यावरची जी एम्ब्रॉयडरी आहे, जी मरून कलरनी आपण जे थ्रेडवर्क करून जी एम्ब्रॉयडरी घेतलेली आहे त्याच्याने हे पॅटर्न खूप उठावदार दिसते हे एम्ब्रॉयडरीमुळे। ह्याचाही कट हायलोमध्येच आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्याचं बॅक जर तुम्ही बघाल तर खूप डिफरंट आहे। ह्याला बॅकला पूर्ण स्टोनची बटन्स दिलेली आहेत आपण, त्यामुळे हे खूप डिफरंट वाटतं घातल्यावरती, समथिंग व्हेरी ट्रेंडी। हे पण तुम्ही पॅटर्न लेगिंग्सवर किंवा पलाझोवर किंवा इवन लॉंग जे आपले स्कर्ट्स असतात त्याच्यावरही हे खूप चांगलं दिसतं। जर तुमची हाईट असेल तर तुम्ही हे घालू शकता त्याच्यावर। हे थर्ड पॅटर्न आहे, हे थोडं स्ट्रेच मटेरियलमध्ये आहे, लायक्रा स्ट्रेच मटेरियल। ह्याचं मटेरियल शिफॉन असून थोडं वेगळं आहे। हे बघू शकता तुम्ही, इथे आपण जी कच्ची वर्क ज्याला म्हणतो त्याचा आम्ही योग दिलेला आहे त्याला। आणि हे पूर्ण डबल फॅब्रिकमध्ये आहे, म्हणजे आतमध्ये वेगळं फॅब्रिक आहे आणि बाहेरचं फॅब्रिक वेगळं आहे। तिसरं पॅटर्न जे तुम्हाला मी दाखवणार आहे ते अतिशय सिंपल पण खूप ट्रेंडी आहे। म्हणजे काही लोकांना जास्त हेवी घालायची सवय नसते, तर त्यांना हे सिंपल पण ह्याच्यावर तुम्ही जर एखादी झुमकाच घातलेत हेवी तरी हे पॅटर्न खूप छान दिसणार तुमच्यावर। आता जे मी तुम्हाला आधी कलर्स दाखवले ते खूप ब्राईट व्हायब्रंट कलर्स होते, पण काही लोकांना थोडे सोबर पेस्टल शेड्स जास्त प्रिफर करतात, तर त्यांच्यासाठी हे असं एक पॅटर्न खूप सुंदर आहे। ह्या पॅटर्नला तुम्ही बघू शकता झिपर आहे, त्यामुळे हे तुम्ही दुसऱ्या एखाद्या कुर्त्याबरोबर कंबाईन करून हे नक्कीच घालू शकता। असं नाही आहे की तुम्हाला हा ॲज इट इज तुम्ही घालायला हवा, ह्याच्यासोबत तुम्ही एखादा कुर्ता घातला आतमध्ये आणि त्याच्यावर हे घातलं, प्लेन क्रीम कलरचा शिफॉनचा कुर्ता असेल तर तुम्ही 3/4 स्लीव्हचा, तर त्याच्यावर तुम्ही हा नक्कीच ट्राय करू शकता। आधी जे मी दाखवले ते तुम्हाला मी हँडवर्कचं पॅटर्न होतं, आता हे तुम्ही बघू शकता। हे पण ह्याचाही कट सिंपल असला तरी ह्याचं जे लेझर कटमध्ये जे आपण डिझाईन दिलेलं आहे हे पूर्ण लेझर कटवर्क ह्याला म्हणतात, म्हणजे हे पूर्ण एम्ब्रॉयडरी कटवर्कमध्ये केली जाते।
आता अशाच कच्ची वर्कमध्ये मी तुम्हाला हे जरा थोडं फंकी ट्रेंडी पॅटर्न दाखवणार आहे. खूप व्हायब्रंट आहे, कलरफुल आहे. म्हणजे जर एखादं संगीत मेहंदी फंक्शन असेल तर तुम्ही तेव्हा त्या फंक्शनसाठी हे आउटफिट नक्कीच ट्राय करू शकता, कारण की हल्ली खूप असा इंडो वेस्टर्न कम एथनिक फंकी लुक इन आहे. तर त्याच्यासाठी हे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ह्याला साईडला आपण असे गोंडे दिलेले आहेत. ह्याचा फ्रंट असा आहे आणि याचा बॅकही खूप सुंदर आहे. बॅकला पण आपण त्याला एक योग दिलेला आहे एम्ब्रॉयडरीचाच. हे तुम्ही बघू शकता, हे पूर्ण प्लेन फॅब्रिक आहे. ह्याला आपण टाय अँड डाय केलेलं आहे. जे टाय अँड डायची जी टेक्निक असते ती वापरून हे आपण केलेलं आहे. तुम्ही हा कुर्ता बघत असाल तर हा टाय अँड डायमध्ये सिम्पल जरी असला तरी हा पर्लच्या एम्ब्रॉयडरीमुळे तो खूप एलिगंट वाटतो. म्हणजे काही लोकांना जास्त एम्ब्रॉयडरी नको असते, थोडंफार त्यांना वर्क हवं असतं, तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन आहे आपल्याकडे. आतापर्यंत मी जे तुम्हाला पॅटर्न्स दाखवले ते थोडे सिम्पल सोबर होते, म्हणजे जास्त वर्क नसलेले, हेवी एम्ब्रॉयडरी नसलेले. आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं वर्क थोडं हेवी आहे. तर आपण ते कुर्ते आता बघूया. त्यातला सर्वात आधीचा कुर्ता हा आहे. हा तुम्ही बघू शकता, ब्लॅक आहे पूर्ण आणि त्याला आम्ही हे पूर्ण जरीचं वर्क केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण हँडवर्क आहे जरी, आणि त्याला आम्ही हे स्टोन्स लावलेले आहेत. खाली पण सुद्धा ह्याची बॉर्डर लेझर कटमध्ये आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण लेझर कटमध्ये आम्ही त्याची बॉर्डर करून त्याला कुर्त्याला दिलेली आहे. ह्याच्यामध्ये दुसरं काही कॉम्बिनेशन 3-4 कॉम्बिनेशन न घेता फक्त 3च कॉम्बिनेशन गोल्डन, पिंक आणि ब्लॅक मध्ये हा कुर्ता आम्ही बनवलेला आहे. हा खूप लॉंग आहे, तर ह्याच्या खाली तुम्ही पलाझो जर घातले जे आता ट्रेंडमध्ये आहे तर ते खूपच छान दिसेल हा कुर्ता. म्हणजे जास्त काही हेवी करायची गरज नाही. तुम्ही सिम्पल पण खूप एलिगंट दिसेल. व्हायब्रंट कॉम्बिनेशन आहे हे. पिंक आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये आपण हा बनवलेला आहे. कन्सेप्ट थोडी सेमच आहे पण डिझाईन वेगळा आहे. आणि ह्याला फ्रंट आणि बॅक दोन्हीलाही बॉर्डर आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, ह्याला स्लीव्स पण खूप ब्रॉड आपण त्याला एम्ब्रॉयडरी दिलेली आहे. बिकॉज बाकी काही वर्क नसलं तरी हा खूप भरलेला दिसतो कुर्ता, बिकॉज ऑफ द बॉर्डर्स दॅट वी हॅव युज्ड. तशाच पॅटर्नमध्ये हे थोडं सोबर लाईट पेस्टल कॉम्बिनेशन, ज्यांना जास्त व्हायब्रंट कलर्स नको आहे त्यांच्यासाठी हे असं पेस्टल कॉम्बिनेशन आहे. ह्याला आपण काश्मीरी एम्ब्रॉयडरीवरनं इन्स्पायर होऊन हे आपण डिझाईन केलेलं आहे. ह्याला तुम्ही बघू शकता, ह्याला नाजूक फुलांची एम्ब्रॉयडरी केलेली आहे आपण. हा ए लाईनमध्ये आहे, क्रॉस कटमध्ये हा शिवलेला आहे कुर्ता. म्हणजे आपण स्ट्रेट ह्याचं कट न करता फॅब्रिक क्रॉसमध्ये घेऊन हा शिवलेला आहे. म्हणजे तुमची जर साईज हा एक साईज मोठी जरी असेल तरी हा कुर्ता तुम्हाला फिट होईल, बिकॉज हा स्ट्रेच होतो इकडनं. आणि ह्याचा पॅटर्न बघू शकता तुम्ही, हे खूप स्ट्रेट आणि ह्याच्यात हे घातल्यावर हा कुर्ता खूपच स्लिम लुक येतो तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही इथेही बघू शकता की आपल्याकडे खूप वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. आणि हे पॅटर्न्स तुम्ही लग्नातच नाही तर लग्नानंतरही, म्हणजे जी नवीन ब्राईड असते तिला नंतरही खूप फंक्शन्स असतात, तिला कुठे कुठे जायचं असतं रिलेटिव्सकडे, तर अशा वेळेला सुद्धा ती हे कुर्तीज ट्राय करू शकते. आणि जर तुम्हाला हे आपलं कलेक्शन सौंदर्य मंत्राचं आवडलं असेल तर तुम्ही सौंदर्य मंत्राला भेट नक्कीच देऊ शकता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.